हॅलो, गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. आज आहे ना, आपण म्हणजे तुम्ही म्हणाल की आज टीचर्स काही शिकवत नाही आहे का, कोणता ग्रामरचा मुद्दा घेतलेला नाही आहे का. तर आज मी काही ग्रामर वगैरे शिकवणार नाही आहे, कारण माझ्या 10वीच्या मित्रमैत्रिणींची, माझ्या स्टुडंटची आता एक्झाम जवळ आलेली आहे. तर आज मी त्यांना त्यांचं डेली रुटीन आजपासून कसं सुरू करायचं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. बघा, आता नाही म्हटलं तरी 20-21 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू होणार. म्हणजेच काय, तर आपल्याकडे आता महिनाभर नाही म्हणता येणार, पण काही थोडेच दिवस राहिलेले आहेत अभ्यासासाठी. तर मुलांना आता टेन्शन आलं असेल, स्ट्रेस आला असेल की आता ही सिच्युएशन आपण कशी हँडल करायची, कसं करायचं. तर ही सिच्युएशन कशी हँडल करायची, त्याचप्रमाणे आपला आहार कसा ठेवायचा, आपण स्टडी कसं ठेवायचं, याचं सगळं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता उद्यापासून रुटीन असं करा की रोज सकाळी लवकर उठायला, म्हणजे ॲक्च्युली जर तसं पाहायला गेलं तर ब्रह्ममुहूर्त इज द बेस्ट मुहूर्त. अभ्यासासाठी ब्रह्ममुहूर्त हा सगळ्यात बेस्ट मानला जातो. असं म्हटलं जातं की ह्या ज्या वातावरणात, हे जे आनंदमय वातावरण असतं सकाळचं, त्याच्यामध्ये केलेला जो अभ्यास असतो तो स्मरणीय असतो. म्हणून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी जर तुम्ही पहाटे 4-5 वाजेपासून अभ्यास सुरू केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मॉर्निंगला लवकर उठा. उठल्यानंतर तुम्ही 1.5 तास 2 तास, कारण त्या टायमाला घरातली व्यक्तीसुद्धा सगळे झोपलेले असतात, त्याच्यामुळे अभ्यासात व्यत्यय आणणार असं कोणी नसतं, कुठलाही आवाज नसतो. म्हणून सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही सकाळी लवकर उठा. हवं तर 2 तास अभ्यास करा. 2 तास अभ्यास झाल्यानंतर अर्धा तास मेडिटेशन करा. आता तुम्ही म्हणाल की 2 तास अभ्यास पण करायचं आणि पुन्हा मेडिटेशन पण करायचं. तर मेडिटेशन ते याच्यासाठी की आपण जो केलेला अभ्यास आहे तो केलेला अभ्यास कितपत आपल्या लक्षात राहणार आहे. आणि बरं का मित्रांनो, तुम्हाला एक सांगते, मेडिटेशन नेहमी आपण जेव्हा करतो त्या टायमाला आपली बुद्धी, आपलं मन जे असतं ते आपलं शांत होतं. म्हणजे तुमची आता हल्ली चाललेली जी हायउपस आहे ना अभ्यासासाठीची, ती आता इथे थांबणार आहे. म्हणजे म्हणूनच सांगते आहे, नाही जास्त वेळ देता आला 10 मिनिटाचं करा, पण रोज, अगदी रोज प्रामाणिकपणे मेडिटेशन करा. त्यानंतर आपला रोजचं डेली रुटीन म्हणजेच काय, ब्रश करणं, दूध पिणं, अंघोळ करणं, ह्या ज्या डेली रुटीन्स आपल्या ज्या असतात त्या करा. त्याच्यानंतर आपण जर सपोज तुमची मॉर्निंग स्कूल असेल, काही काही मुलांची आफ्टरनून स्कूल असते, जे आफ्टरनून स्कूलवाले मेंबर्स आहेत त्यांनी पुन्हा थोड्या वेळ टाईमपास करून पुन्हा अभ्यासाला 2-3 तास बसा. आणि जे मॉर्निंग स्टुडंट आहेत, ज्यांची मॉर्निंगची शाळा असते, त्यांनी शाळेत जायचं आणि पुन्हा घरी आल्यानंतर थोडासा 1-1.5 तास रेस्ट करायचा आणि पुन्हा आपल्या अभ्यासाला लागायचं. हे बघा, सलग कंटिन्युअसली पुस्तकं वाचत बसा असं मी तुम्हाला इथे सांगणार नाही, कारण पुस्तकांबरोबरच जोड असते ती आपल्या आरोग्याची देखील. मुलं ह्या दिवसांमध्ये स्ट्रेस घेतात, मुलं लवकर उठतात, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना ॲसिडिटीसारखे, डोकं दुखण्यासारखे आजारांना सामोरं जावं लागतं. तर असं होऊ देऊ नका. आहारामध्ये अगदी साधा आहार असा घ्या. दुपारी व्यवस्थित जेवला तरी चालेल, पण रात्रीचं जे जेवण आहे ते तुम्ही हलकं घ्या, कारण हलकं जेवण घेतल्यामुळे होणार काय आहे की काय होतं ना, की माणूस जेव्हा जास्त जेवतो आपण त्या टायमाला आपल्याला झोप येते. तर ही झोप नको यायला म्हणून रात्रीचं जेवण जे आहे ते हलकं घ्या. हलकं जेवणामुळे काय होईल की पचनाला ते, म्हणजे कमी वेळात ते पचलं जाणार आहे आणि त्यातल्या त्यात आपण पुन्हा मॉर्निंगला लवकर उठणार आहोत, तर आपल्या बॉडीमध्ये जे ॲसिड आहे ते कमी क्रिएट होणार आहे आणि आपल्याला ॲसिडिटीला कमी सामोरं जावं लागेल. म्हणजेच तुम्हाला डोकेदुखीसुद्धा होणार नाही. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करू इच्छिते, परीक्षेच्या काळात किंवा परीक्षेच्या आधी आपण रात्री झोपताना नित्यनियमाने अगदी 5 ते 6 बदाम भिजत टाकायचे आहे. सकाळी हे बदाम जे आहेत त्याची सालं काढून सकाळी उठल्याबरोबर खायचं आहे. आणि यातल्या यात तुम्ही खसखसीचा उपायसुद्धा करू शकता. तुम्ही जर रोज अगदी चमचाभर खसखस भिजत टाकून मिक्सरमधून काढून आणि असे दूध प्यायल्यामुळे, खसखसमुळे पण आपलं जे ब्रेन डेव्हलप आहे ते व्यवस्थित होतं, व्यवस्थित आपल्या मेंदूला चालना मिळत असते. म्हणून असं दूध टाकून किंवा
त्यातच ते भिजवलेले जे बदाम आहेत ते वाटून असे दूध प्यायल्याने सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होऊ शकतो. मुलांनो, अभ्यासाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. जेवढेही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या क्लासमध्ये दिलेले असतात, सांगितलं जातं बोर्डाचे पेपर खूप अवघड असतात, पण अशक्य ते शक्य सगळं करता येतं जेव्हा आपण आपलं अभ्यास जो आहे तो व्यवस्थित सुरू ठेवलेला असेल. तर अभ्यास सुरू ठेवण्यासाठी तुम्ही आधी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत आपले ते सगळे व्यवस्थित करून ठेवा. अगदी ऑब्जेक्टिव्ह झाले की स्टेप बाय स्टेप अभ्यास करण्याच्या आपल्याला सवयी लावा. आणि हे बघा, आधीपासून जर आपण अभ्यास करत राहिलो ना, तर अगदीच अभ्यासाच्या काळात किंवा पेपरच्या काळात येणारं जे बर्डन आहे ना, ते आपल्यावर कमी येतं. आणि मुलं काय करतात, अगदी पेपर जवळ असतानाच अभ्यासाला सुरुवात करतात. आणि अशी सुरुवात केल्यानंतर मग हे करू का ते करू का, हे वाचू का ते वाचू का, आणि अशातच त्यांचा पूर्ण त्यांनी केलेला जो अभ्यास असतो तो सगळा डोक्यातून स्किप होऊन जातो. आणि ऐन एक्झामच्या टायमाला आपल्याला अगदी सामोरं जावं लागतं. ते मला सगळं येत होतं पण मला वेळेत काहीही आठवलं नाही. असं तुम्ही करू नका. अगदी थोडं थोडं का होईना. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजच तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या हॉलमध्ये तुम्ही जिथे किंवा तुम्ही जिथे अभ्यास करायला बसता आहे ना, तिथे एक टार्गेट आपल्याला बनवून ठेवायचं आहे. ते म्हणजे असं की आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा बेडरूममध्ये जिथे तुमचं वारंवार लक्ष जाणार आहे ना, त्या जागी तुम्हाला तुमचं टार्गेट लिहून ठेवायचं आहे हिरव्या पेनाने. म्हणजेच काय, आता तुम्ही म्हणाल की हिरव्या पेनाने आणि कोणतं टार्गेट, तर आपल्याला किती पर्सेंट मिळवायचे आहे. कोणाला वाटत असेल 70% मिळवायचे, कोणाला 75% वाटत असेल, कोणाला 80, कोणाला 90. तर असं एका गोल सर्कलमध्ये एक सर्कल पेपर जो असतो किंवा तो सर्कल बनवून घ्या. त्याच्यावर आपलं टार्गेट लिहा, पर्सेंटेजचं हिरव्या पेनाने लिहा आणि ते आपल्या बेडरूममध्ये किंवा आपण जिथे अभ्यासाला बसतो आहे किंवा अशा जागी की जिथे वारंवार आपलं लक्ष जाणार आहे अशा जागी टाकणार. जेणेकरून काय होतं ना, की ते टार्गेट आपल्या लक्षात राहतं आणि त्याप्रकारे आपण अभ्यासाला सुरुवात करत असतो. टार्गेट फक्त लावून ठेवू नका, नाही तर मग तुम्ही म्हणाल की आम्हाला तर सांगितलं होतं की टार्गेट फक्त लावून ठेवायचं आहे, तुम्हाला तेवढेच पर्सेंट मिळतील. नाही, त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठासुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. तर तुमचं डेली रुटीन व्यवस्थित ठेवा, तुमचा आहार सकस ठेवा. जेवढे प्रोटीन्स व्हायटामिन्स तुमच्या बॉडीमध्ये जाऊ शकतात तेवढे टाका. हिरव्या पालेभाज्या खा आणि तुमचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहू द्या. आणि सगळ्यांना तुम्हाला आजपासूनच अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.